सासरच्यांच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेनं आत्महत्या केली आणि यानंतर राज्य महिला आयोगावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या संगीता तिवारी यांनी आता थेट महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचीच मागणी केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संगीताताई आहेत। ताई, तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीच मागणी करताय, अशी मागणी का केली? का नाही मागणार? एक बळी घेतलाय तुम्ही। मला एक सांगा, त्या वैष्णवी हगवणे त्यांची जाऊ, तिचं नाव आहे मयुरी। मयुरीनी महिला आयोगाला तक्रार केली होती, मग का नाही तुम्ही लगेच ॲक्शन घेतली? त्यावेळेस जर त्यांनी मयुरीचं ऐकून ॲक्शन घेतली असती तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता। तुम्ही एक हत्या केली आहे, तुम्ही एक बळी घेतला आहे का मुलीचा? मग आमच्या मुलीबळी एवढ्या स्वस्त आहेत का कोणी कुचलाव्या त्यांना? आणि महिला आयोग आहे कशासाठी? न्याय देण्यासाठी महिलांना। का नाही तुम्ही 5 मिनिटात तिच्या घरी गेला? अजूनही त्यांना जर जाणीव होत नसेल सिरियस का यांच्या पक्षाचा तो पदाधिकारी आहे म्हणून त्या त्यांना थांबवत होत्या का लपवत होत्या, मला कळत नाही। पण ह्या प्रकरणावर मी स्वतः एक सामान्य नागरिक म्हणून रुपाली चाकणकर यांना राजीनामा मागते। तुम्ही आम्हाला न्याय नाही देऊ शकत तर खुर्ची रिकामी करा। त्या जागेवर जी महिलांना न्याय देईल अशी महिला अजितदादांनी बसवावी, अशी आम्ही अजितदादांना विनंती करतोय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर म्हणतात या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे। या प्रकरणात आम्हीच पहिला सुमोटो दाखल केलाय। एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त माईकवर बोलून किंवा मीडियावर बोलून फायदा नाही, तुम्ही कृती काय करताय? आजपर्यंत 6 महिन्यातला त्यांना विचारा ना, अहवाल द्या किती महिलांच्या म्हणजे घरगुती हिंसाचार झाले त्यांच्यावर, किंवा का किती जणी। 1 महिन्यापूर्वी एका महिलेने आत्महत्या केली, तिचा बाप कर्नाटकचा आहे, त्याला हिंदी मराठी कळत नाही, त्यांना न्याय मिळत नाहीये। तुम्ही गेला तर हडपसर पोलीस ठाण्यामध्ये 1 महिन्यापूर्वीची ती आत्महत्या आहे त्या पोरीची। काय केलं तुम्ही? त्याच्यावरही बोला ना म्हणा, जर तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही करताय सुमोटो काढलाय। कसला सुमोटो काढलाय तुम्ही? ताबडतोब ॲक्शन। सीपीला तिथं बोलून घ्यायचं होतं, लगेच ॲक्शन घ्यायला तो निलेश चव्हाण पळून जातो, जामीन करून घेतो। एवढी सूट दिली तुम्ही तुमच्या पक्षाच्या लोकांना? एवढी मनमानी? राजीनामा तर त्यांनी द्यायलाच पाहिजे। राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष नेमत असताना नेमका कोणता निकष असला पाहिजे किंवा कोणाची वर्णी लागली पाहिजे, काय वाटतं? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलंय, त्या संविधानावरच काही ज्या पोस्टिंग्स असतात त्या आता यांचं जे पद आहे ते संविधानिक पद आहे, त्याच्यावर असा राजकीय माणूस किंवा राजकीय महिला बसलीच नाही पाहिजे। तिथं राजकारण सोडून असेल, कोणी निवृत्त न्यायाधीश असतील, निवृत्त वकील असेल, किंवा समाजामध्ये कोणत्या संस्था चालवणाऱ्या महिला असतील, अशांना द्या ना तुम्ही ते पद। राजकीय व्यक्तीला दिलं तर ती तिच्या पक्षाच्या बर्डन खाली काम करते, तिला न्याय देता येत नाही, पार्शियल राहते, ती इम्पार्शियल होऊ शकत, पारदर्शकता तिच्या न्यायामध्ये राहत नाही। आता धनाभाऊ मुंडे त्यांच्याच पक्षाचे, काय केलं त्यांनी? कोणत्या बाबतीत बोलले? ते नाही बोलल्या त्या। आत्ताचा जो आहे त्यांचाच राष्ट्रवादी गटाचा त्यांचा पदाधिकारी, काय त्यांनी लगेच कारवाई केली हे तुम्ही मला सांगा। तुम्ही पत्रकार आहात, लगेच त्यांनी कारवाई काय केली? नाही, अहो त्या घरी पण नाही गेल्या। त्या बाळाच्या बाबतीत पण केवढा, बाळाच्या बाबतीत म्हणजे बाळाला 8 दिवस ते फिरवतायत, 9 महिन्याच्या बाळाला, महिला आयोग असताना। अहो तुम्ही फटाफट तिथे ॲक्शन घ्यायला पाहिजे होती। कसं तुम्ही पत्रकारांशी गप्पा मारून सांगता? आताही त्यांना कोणी बोललं तर त्या तिच्यावर चिडल्या। चिडू नका ना, तुम्ही समाजाला उत्तरं द्या, महिलांना उत्तरं द्या। तुम्ही चुकलात ताई, तुम्ही चुकलात, तुम्ही राजीनामा द्या। निश्चितच तर आपण पाहिलं तर राज्य महिला आयोगावर कुठल्याही राजकीय महिलेची वर्णी न लागता राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशीच मागणी संगीता तिवारी यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।